बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून आस्थाच्या वतीने अन्नदान वाटप. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या सोबती असलेल्या नातेवाईकांना पैशाअभावी मन मारून दिवस मोजावे लागतात. आजची वाढलेली महागाई म्हणा किंवा मनुष्याचं राहणीमान, आरोग्याकडे होत असलेलं दुर्लक्ष परिणामी दीर्घ व महागड्या रोगांना बळी पडलेले पीडित दररोजच्या जीवनासाठी झुंजावं लागतो आणि त्याकरता पैशांच्या अनंत अडचणी म्हणून किंवा मनुष्यबळ कमतरता अशा विविध कारणांमुळे येथे रुग्ण उपचाराकरता येतात. कुणी सोलापुरातील झोपडपट्टीतून येतो तर कुणी परगावहून, कुणी परराज्यातून. एकच रुग्ण लवकर बरा व्हावा अशी त्यांची इच्छा असते आणि त्यासाठी उपचार व्हावे यासाठी त्यांचे मुक्काम वाढत असतात. त्यामुळेच नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये कुठंतरी मिळेल त्या ठिकाणी तळ ठोकावा लागतो. परिस्थितीतून जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना पौर्णिमा साजरी करता यावी यासाठी मिष्टान्न ते ऋतुमानातील फळांचा राजा आंबा आणि त्यापासून बनवला जाणारा आमरसाचा आस्वाद घेता याव्यासाठी अशा परिस्थितीत बेहाल झालेल्या नातेवाईकांना आपला रुग्ण लवकर बरा व्हावा याच भावनेने उपवास करणारे कित्येक नातेवाईक एक वेळ जेवतात. त्यांच्या या उपवासाला देव प्रसन्न होऊन पेशंट सुखरूप घरी जावा अशा त्यांच्या भावनांना दुजारा मिळावा ही भावना लक्षात घेऊन दररोज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान करणाऱ्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून रुग्णांच्या नातेवाईकांना आज आमरस, पोळी, मसाले भात असा मेनू मोफत वाटप करण्यात आला. आपणही अन्नदान करण्याची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेचे संपर्क साधावा. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मीना गायकवाड, डॉक्टर देवीदास गायकवाड, संदीप खंडेलवाल, निलिमा हिरेमठ, नीता अकुर्डे, अनिता तालीकोटी, आकाश तालीकोटी, छाया गंगणे, स्नेहा मेहता, पुष्कर पुकाळे, विजय छंचुरे आदी उपस्थित होते. सर्व नियोजन करता आस्थाचे सर्व माननीय विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे यांच्या वतीने करण्यात आले होते. आणि आजच्या या काळामध्ये म्हणजे जिथं लोक अगदी म्हणजे राजकारणातली सद्यस्थिती सगळ्यांना माहिती आहे की समाजकारणाचं नाटक करून राजकारणी लोक कसं स्वतःची गल्ले भरतात. पण मला वाटते सरांचं घर कुटुंबाच्या कुटुंब, त्यांची बहीण, त्यांची आत्ता ओळख झाली आणि त्यांचा जो एक परिवार आहे या आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या माध्यमातून काम करणारा आस्था फाउंडेशन याच्या माध्यमातून काम करणारी सगळी कार्यकारिणी असेल आणि त्यानिमित्तानं इतरांनी जोडले गेलेले. तर असं एक खूप मोठं म्हणजे एक आदर्श काम किंवा एक कुणीही किंवा प्रत्येकाने याच्यातून आदर्श घ्यावा, दाखला घ्यावा असं स्वरूपाचं काम आजच्या या काळामध्ये म्हणजे जिथं स्वार्थीवृत्ती वाढत आहे अशा काळामध्ये ते काम करतायत आणि खूप छान काम. नुसतं अन्नदानाचंच नाही तर यापूर्वीसुद्धा त्यांनी 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याही वेळेला महिलांचा सन्मान करून चांगल्या कर्तृत्ववान महिलांचा त्यांनी सन्मान करून खूप चांगल्या गोष्टी त्यांना गिफ्ट म्हणून दिलेल्या होत्या, उपयोगी अशा स्वरूपाच्या वस्तू. आणि नेहमीच आता मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते त्यावेळेला मुलांना गणवेश वाटप असेल, वह्या पुस्तकांचं वाटप असेल, दप्तर वाटप असेल. आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक आज रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना रोज 365 दिवस जेवण असते. आज स्पेशल म्हणून आंब्याचे रस, चपाती, पोळी, भाजी या सर्व लोकांना बुद्ध पौर्णिमा निमित्त वाटप चालू आहे.